वेलकम बॅक टू माय चॅनल दीपिका टेल्स. सो या व्हिडिओमध्ये आपण आपल्या 20मध्ये काय करायला हवं आणि काय नको करायला हे मी एक्सप्लेन केलं विथ 5 मोस्ट इम्पॉर्टंट की पॉईंट्स. सो स्टे ट्यून, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब टू माय चॅनल. सो ग्रॅज्युएशन कंप्लीट झालं आहे आणि सॅलरी स्टार्ट झाली आहे तुमची. सो ह्या लेवलपासून काय होतं की मोस्ट ऑफ द यंगस्टर्स एका ट्रॅकमध्ये येतात आणि कम्फर्ट झोनमध्ये जातात आणि हा गोल्डन पिरियड जो आहे, मी म्हणेल याला 20s हा गोल्डन पिरियड आहे जो कम्प्लिटली ते वेस्ट करतात. सो यासाठीच मी 5 मोस्ट इम्पॉर्टंट की पॉईंट्स आज सांगणार आहे, ज्या चुका आहेत आणि आपण काय करायला हवं ते मी माझ्या स्वतःच्या एक्सपिरियन्सने आणि ऑब्झर्वेशनने जे पण मी काही शिकली आहे ते मी आज शेअर करते. सो स्टे ट्यून, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. नंबर 1 पॉईंट आहे सिक्युअर युअर लाईफ. तुमच्या फर्स्ट महिन्याच्या सॅलरीपासून 25% तुमच्या इन हँड सॅलरीच्या तुम्हाला सेविंग्समध्ये टाकायच्या आहेत. त्यानंतर तुम्हाला तुमचा टर्म इन्शुरन्स काढायचा आहे. त्याचा प्रीमियम तुम्हाला खूप कमी येईल तुम्ही जर अर्ली एजमध्ये काढत आहे तर. थर्ड पॉईंट आहे तुमचा याच्यात की तुम्हाला हेल्थ इन्शुरन्स मस्ट आहे. आईवडिलांचा हेल्थ इन्शुरन्स आणि तुमचा हेल्थ इन्शुरन्स हा खूप इम्पॉर्टंट आहे. कारण जर एकदा कोणी ॲडमिट झालं पेशंट एका हॉस्पिटलमध्ये तर 1-2 वर्षाची तुमची सेविंग्स एका फ्लोमध्ये जाते आणि हळूहळू तुम्हाला एमर्जन्सी फंड्सकडेही वळायचं आहे. प्रत्येक महिन्याला काहीतरी एक्स अमाऊंट एमर्जन्सी फंड्ससाठी टाकायची आहे आणि तुमच्या सेविंग्सला टच करायचं नाही आहे. सो तुमच्या सेविंग्स जे पर मंथ 25% होत आहे हे तुमचे अफेक्ट होणार नाही जर तुम्ही एमर्जन्सी फंड्स तुम्ही गोळा करायला स्टार्ट केलं. पॉईंट नंबर 2, प्रामाणिक राहा. तुम्ही जे काही करताय तुमचा बिझनेस और तुमचा जॉब यात तुम्ही प्रामाणिकपणे करा. तुम्ही तुमचे पूर्ण 100% पुट करा. तुमचे इंटेन्शन्स व्यवस्थित ठेवा आणि तुमचे स्किल्स अपग्रेड करत राहा. सो हा जो काही पिरियड आहे ना यात तुम्ही खूप काही शिकून जाणार. तुमचं करिअर एकदम ट्रॅकवरती चालेल और तुम्हाला खूप सगळे अनुभव येतील आणि त्यातून तुम्ही खूप काही शिकणार. सो जे काही करताय त्यात प्रामाणिकपणा खूप इम्पॉर्टंट आहे. थर्ड पॉईंट आहे वाईट सवयींच्या आहारी जाऊ नका. एकदा का सॅलरी क्रेडिट झाली की स्मोकिंग, ड्रिंकिंग या सगळ्या कॉमन गोष्टी मुलांमध्ये पाहायला मिळतात. कारण दुसरा करतोय म्हणून हा पण करणार, जस्ट फॉर अ फन, जस्ट फॉर अ एन्जॉयमेंट. आतापर्यंत तर अभ्यासच केला आहे असं मुलांचे थॉट्स असतात. सो या वाईट सवयींच्या आहारी जायचं नाही आहे. यामुळे पैसा खिशात टिकत नाही आणि वाईट सवयींमुळे एक वाईट फ्रेंड सर्कल बनतं. आपण तसा विचार करतो आणि सगळं नेगेटिव्ह होत जातं. ह्याची जाणीव नंतर खूप उशिरा होते. सो वाईट सवयींच्या आहारी जाऊ नका. चांगल्या गोष्टी कन्झ्युम करा, चांगलं खा आणि आरोग्यही व्यवस्थित ठेवा. फोर्थ पॉईंट आहे वर्क लाईफ बॅलन्स. सो माझं म्हणणं आहे की मज्जा करा पण सगळं बॅलन्स करून. मित्रांसोबत फिरायला जा, तुम्हाला काय करायचं आहे, तुम्हाला आवडतं ते विकेंड्सला करा, पण एक बजेट आखा की या महिन्याला मित्रांसोबत किती पैसा खर्च करायचा आहे आणि काय बजेट आहे. सो त्यानुसार तुम्ही तुमचे ट्रिप्स प्लॅन करा आणि त्याप्रमाणे एक्झिक्यूट करा असं मला वाटतं. 5th पॉईंट आहे मोस्ट इम्पॉर्टंट, लास्ट बट नॉट द लिस्ट, डोंट ओव्हर थिंक. तुमच्या मनात जे काही आलं आहे ते तुम्ही एक्झिक्यूट करा लवकर, लगेच. जास्त विचार करायचा नाही. 20 to 30 हा गोल्डन पिरियड आहे ज्यात तुम्ही रिस्क घेऊ शकता. सो व्हॉटेवर तुमच्या मनात कुठलाही नवीन आयडिया झाला तर लगेच एक्झिक्यूट करायच्या आहेत. जास्त दिवस घालवायच्या नाही आहेत. करू नको करू ह्या भानगडीत पडायचंच नाही आहे. सो पटकन एक्झिक्यूट करायचं आणि त्यातून तुम्हाला लेसन्स मिळणार आहे. व्हॉटेवर पॉझिटिव्ह, नेगेटिव्ह जो काही धडा शिकायला मिळेल तो अनुभव असेल तुमच्यासाठी, वाईट चांगला जो पण तो पुढे तुम्हाला कामात येणार आहे. सो ओव्हर थिंकिंगच्या भानगडीत पडायचंच नाही आहे, हे इम्पॉर्टंट आहे. गाईज, जर आपण अशाच चांगल्या सवयीने जर आपण 20s आपण जगतो आहे तर मला असं वाटतं की आपण इन फ्युचर कुठल्याही फिनान्शियल क्रायसिसमध्ये आपण सापडणार नाही और अडकणार नाही. सो याने आपलं फ्युचर सिक्युअरच असणार आहे, आपलं करिअर ट्रॅकवरती असणार आहे आणि फ्युचरमध्ये जाऊन आपण हे नाही केलं असा कुठलाही रिग्रेट असणार नाही आहे. सो थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. प्लीज डू लाईक, शेअर अँड सबस्क्राईब टू माय चॅनल. थँक्यू.